हो. अयो भूकंप झाल्यावानीच आवाज येतो येत ना. आता ह्या माझी खोली आहे, आता मी इथंच अभ्यास करणार. ही घ्या एक गोळी आणि कायमचा आराम. ऐको नुसता कचरा झाला इथं, फेकूनच द्यायला पाहिजे सगळं. टोनिया माकडा काय करतोयस हे फेकून देतोय. तुम्ही कुछ दिमाग दिया है ना भगवान ने, गोळ्या फेकतोस बाय. होय, आता काय उपयोग आहे या गोळ्यांचा? काय उपयोग आहे म्हणजे एवढ्या भारीतल्या गोळ्या फेकणार तू? होय, आणि असं बी त्या गोळ्यांचा काही उपयोग नाही. आता डॉक्टर पण नाही देणार. टोनिया माकडा निघित ना मोर खशील माझा. डॉक्टर गेले रे, डॉक्टर गेले. असं कसं गायब झाला असतील डॉक्टर? कुठं गेला असतील? त्यांच्या डोक्यात एक काय चाललेलं असताना कधीच कळत नाही. डॉक्टरांच्या बद्दल समजलं. काय झालं? कुठे आहे डॉक्टर? अरे देवा, कुठं गेल्यात कायच कळण झाले. आम्ही थकलो त्यांना हुडकून. साहेब, आम्हाला काहीच माहित नाही. डॉक्टर गायब होण्यामाग आमचा काहीच हात नाही बघा. अहो, मी असं म्हटलं का? डॉक्टर माझे चांगले मित्र आहेत. ते गायब झाल्याची बातमी कानावर आली म्हणून चौकशीसाठी आलोय. कोणाला काय माहितीये का यातलं? आत्ताच सांगा. साहेब, मंजूचा आणि डॉक्टरांचं ना भांडण झालं होतं बघा. काय हो, या म्हणतात ते खरंय का? हा, ऍक्च्युली छोटासा वाद झाला होता. म्हणजे इतक्या टोकाचं भांडण झालं नव्हतं की जेणेकरून डॉक्टर हे असे गायब होतील. हा तुमचा समज आहे. तुमच्यासाठी हलकासा वाद हा त्यांच्यासाठी मोठा धक्का असू शकतो. परवा चिमटा काढला म्हणून एका मित्राने दुसऱ्या मित्राचा खून केला, अशी केस आली आमच्याकडे. आता बोला, कोणाशी भांडण झालं होतं? कशावरून? विजयवरून. डॉक्टरनी विजयच्या कानाखाली मारली. गावकऱ्यांसमोर त्याचा अपमान केला. कोण विजय? ते पतसंस्थेचे अध्यक्ष होते ते? हो. डॉक्टरांनी त्यांचा अपमान केला? अहो, कसं शक्य आहे? डॉक्टरांनीच त्यांना जामीन मिळवून दिलाय. ते जेलमधून बाहेर यावेत यासाठी डॉक्टरांनी किती धडपड केली माहितीये का तुम्हाला? त्यांची चांगली मैत्री आहे. डॉक्टर कशाला त्यांना काय बोलतील? हे बघा, तुम्ही उगाच आमच्याशी खोटं बोल नका. इन्स्पेक्टर, अहो मी का खोटं बोलेन? मी खरं सांगते, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. मी खरंच खोटं नाही बोलते. जी बया नवऱ्याला घरात लपवून ठेवती या, ती खरं सांगत नसेल कशावरून हो? असा कसा तुझा विश्वास ठेवायचा ग? काय नवऱ्याला लपवून ठेवलंय? हे बघा, ती माझी पर्सनल गोष्ट आहे. डॉक्टरांचा याच्याशी काही संबंध नाहीये. कशाचा कशाशी काय संबंध आहे ना, ते लवकरच कळेल. चला पोलीस स्टेशनला चला. अहो पण का, कशासाठी? मी काय केलंय? हे बघा, सगळ्यांचा तुमच्यावरच संशय आहे. आणि तुम्ही भांडणाचं कारण पण खोटं सांगता आहात. तुमची चौकशी केलीच पाहिजे. बरोबर मॅडम, घ्या यांना. अहो तुम्ही काय करताय? तुम्ही मला कुठेही घेऊन जाऊ नाही शकत. ऐका माझं. डॉक्टर गायब बघत काय बसला? घ्या त्यांना, चला. अहो पण डॉक्टर गायब होण्याशी माझा काही संबंध नाही. मी खरं सांगते. अहो सोडा मला. अहो मी तुमच्या पुढे हात जोडते, सोडा. अहो माझा नवरा घरी एकटाय, प्लीज मला सोडा. मी हात जोडते. चला. कुठे घेऊन चाललाय तिला? त्या पोरीने काय बी केलं नाही.
कंपाऊंडर मुर्दा कुठल्या तरी बिळात जाऊन बसला असं लपून आणि त्या पोरीला काय तारा देताय तुम्ही? मनशी तिनं काय बी नाही केलं, ती लय चांगली आहे. कुणी तक्रार केली ना तिच्याबद्दल ते मला सांगा, बघतेच मी तिच्याकडं. हे बघा, तक्रार कोणीच केलेली नाहीये, पण गावातली एक प्रतिष्ठित व्यक्ती गायब आहे. चौकशी तर करावी लागणारच ना, म्हणून संशयाच्या आधारावरून घेऊन चाललो यांना. संशय? कसला संशय? मग मला बी तुमच्यावर संशय येतोय. बस जेलमध्ये जाऊन. अजिबात तिला कुठं न्यायचं नाही. कसं नेताय ना ते बघतेच मी. हे बघा, तुम्ही सुशिक्षित आहात, त्यांना समजावून सांगा. पोलिसांच्या कामात अडथळा आणू नका म्हणा, नाहीतर डॉक्टर गायब होण्यामागे तुमचाच हात आहे असा सगळ्यांचा पक्का समज होईल. आजे राहू दे, मी जाते यांच्या संग. अगं मला काय बी होणार नाही, मी काही केलंच नाही तर काय होणार आहे. आणि हे सगळ्यांना लवकर कळत. मी जाऊन येते यांच्या संग. अगं पण तूच नेहमी म्हणतेस ना की मी लय खमकी आहे, स्ट्रॉंग आहे. आज ती येळ आली ह्यांना दाखवून द्यायची. येते मी. या त्यांना आत घेऊन. आयुष्याने इतक्या जखमा दिल्या, पण हा दिवसही बघावा लागेल असं वाटलं नव्हतं. अमरला हे कळलं तर काय सांगू त्याला. घरी एकटाच आहे, भूक लागली तर चिडचिड होईल त्याची. मला काहीतरी करायला पाहिजे. चला आत. बसा इथे. ओ बसा इथे. बसा. बसा. मॅडम, मी एक फोन करू शकते का? साहेब आले की विचारा त्यांना. साहेब, एक रिक्वेस्ट होती, मला एक फोन करायचा होता, प्लीज करू का? ठीक आहे, करा. हॅलो, बोल. म्हणजे संजू, अरे पोलिसांनी मला पकडून नेले. मला प्लीज मदत करशील का रे? काय? कशासाठी पकडलं? डॉक्टर गायब झालेत म्हणून. मी तुला खरं सांगते, मी काही केलेलं नाहीये. संजू, प्लीज मला इथून बाहेर काढ. मंजू, मी काय तुला ओळखत नाही वय? तू घाबरू नका, मी आलोच पोलीस स्टेशन लगेच. ठीक आहे. बोल. मला आज यायला जरा उशीर होईल. का? गप्पा मारत बसायचं असेल गावात? तुला माहितीये मला भूक लागली की चिडचिड होते. हो, मला माहितीये. माझं खरंच खूप महत्वाचं काम आहे. ते काय नाही, तू आधी घरी ये, मला जेवण दे, नंतर काय करायचं ते कर. तू मला इथे हवी आहेस, आत्ताच्या आत्ता. चल. चोरी करतोय? हो साहेब, खरं सांगतोय, तुमची शपथ नाही चोरी केली. अरे पाकिट कसं तुझ्यावर सापडलं? मग रस्त्यावर सापडलं तिकडे. खोटं बोलतोयस. रस्त्यावर कसं पाकिट सापडलं तुला? हो ताई सांगा नाही यांना. रस्त्यावर कधी कोणाला पाकिट सापडत नाही वय. थांब, तुला दाखवतो. चल. हो चल साहेब. चल पटकन. चल चल चल.
बोला, कुठे डॉक्टर? इन्स्पेक्टर साहेब, अहो मला कसं माहिती असेल? खरंच मंजूनच गायब केली असेल का? काय सांगता येत नाही बाबा. अरे पण एवढी घरंदाज बाय काय करून बसली? नीट राहिली असती, राज ही आली असती का? विजय झाला बेवडा आणि हिला त्याचा पुलका. तुमचं आणि त्यांचं भांडण झालं होतं असं म्हणालात ना? कशावरून झालं होतं भांडण? ऍक्च्युली भांडण नव्हतं झालं. विजयवरून मी त्यांना थोडंसं सुनावलं होतं. खरंच सांगते साहेब, मला खरंच नाही माहिती डॉक्टर कुठे आहेत. साहेब प्लीज मला माझ्या घरी जाऊ द्या. माझा नवरा पायाने आदू आहे, त्याच्याजवळ कुणी नाही, त्याला भूक लागली असेल. हे बघा, अशी अनेक कारणं आम्हाला रोज गुन्हेगार देत असतात. तुम्ही प्लीज आम्हाला कोऑपरेट करा. काल पहिल्यांदाच तुमचं भांडण झालं की याच्या आधी पण होत होती? नाम्या, अरे काय कळलं का नाही? कळलं की पोरग झाले. अरे नीट सांग की मर्दा, तिने काय कबुली दिली का नाही? डॉक्टर कुठं आहे ती? हाय का जाधव काका? अहो हे कळलं असं तर थांबलो असतो का आम्ही? एक तर डॉक्टर गावानं झाले, डोकं माझं बधीर म्हणजे सुधारणा झालंय. मला काय मंजू जागी दुसरी कोणी असते का नाही? तिला मीच विचारलं असतं डॉक्टर कुठे आहेत ते. बुकीतच मंजू तसं वागू शकत नाही ना. आत काय चाललंय कुणाच ठाऊक. थांब आलोच बघून. अरे पोलिसात जाऊन देत नाही तुला काय ठाव नाही वैर? अरे नाम्याला अडवायला त्यांना 10 जन्म घ्यावे लागतील. अरे नाम्या नको जाऊ. अरे यार नको जाऊ. हा चला बोला, बोला पटकन. त्यांनी तुम्हाला पैशाची मदत केली होती ना? पण तिने परत पैसे केले होते डॉक्टरला. मीच दिले होते उधारीवर तिला. मॉल आहे माझा, नाम्याचा मॉल. हो हवालदार कोण आहे? हाकलायला चल बाहेर. चला बाहेर चला. पाणी प्यायला आलो तू. चल बाहेर, चल 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 बाहेर, चल 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 बाहेर, बाहेर चल चल. साहेब, हा लागलं नाही, लागलं नाही. ते आतमध्ये चौकशी चालू होती. मी म्हणलं की डॉक्टरला लवकर शोधा म्हणून. म्हणलं ना तुला आत नको जाऊ म्हणून. हा घे की गोंधून पडले ना रट्ट. काठी थोडी लागते रे. तू वकिलाला घेऊन आला म्हणजे काहीतरी गडबड दिसती बरं का? आता जाती वाटतं कायमची जेलमध्ये. काय चव्हाण साहेब, आज काय बातमी? रोज कसल्या बातम्या द्यायच्या तुम्हाला? अहो साहेब, एवढी बाहेर गर्दी आहे म्हणल्यानंतर बातमी असणारच ना काहीतरी. लिहा, डॉक्टर अजित कुमार देव गायब. गायब? अहो लोक तरी इथं कुणाबद्दल बी काय काय बोलतात. मग काय तुम्ही सगळेच नाही इथं उचलून आणणार वय? हे बघा, आमचं कामच आहे गुन्हेगारापर्यंत पोहोचणं. त्यासाठी आम्हाला चौकशी करावीच लागते. आम्ही त्यांना फक्त चौकशीसाठी बोलवलेलं आहे, अटक करून तुरुंगात नाही टाकलेलं. ते आत्ता घरी जाऊ शकतात, पण गरज पडली तर पुन्हा यावं लागेल. हो, त्या पूर्ण सहकार्य करतील तुम्हाला. फक्त त्यांच्याशी आत्ताच गुन्हेगारासारखं वागू नका म्हणजे झालं. चपाती दे ग मम्मी, मला वाईच अजून एक हौस वाटते बघ. मला बी वाट ग. आणि ही काय आज वाईस गोडधोड करायचं, नाही तर मटण तरी आणायचं होतं. मला एवढा आनंद झालाय, पण ते नको वय साजरा करायला. मंगल, डॉक्टर नाही सापडले तर ग?
माझं तर डोकं चालन झालंय. तो विचार बी करव ना. आता कुठं जरा बरं चाललं होतं पण ही काय होऊन बसले. हे बघ कसे खात्यात. ह्यांना तर काळजीच नाही. डॉक्टर कुठं गेले असतील, त्यांचं काय झालं असेल याच्याशी काहीच देणं घेणं नाही यांना. कसं खात्यात बघ, जसं काय महिन्यापासून उपाशी आहेत. मग काय त्या कंपाऊंडर साठी अन्न पाणी सोडून देऊ का? आणि तो गाव सोडून गेलाय, जगातनं नाही गेला. आणि मी बसते त्याची काळजी करत. बरं झालं कायमची ब्यात गेली ती. मला तर हरुकत झालाय. तू एक काम कर, मी पैसे देते आणि त्याचं पेड आण आणि वाट अख्ख्या गावात. मी नाही वाटणार. आजे मला दे पैसे, मी वाटतो समजाच नाही. तर तुला एक गुन्हाचा नाही का? सगळं पैसे घेशील आणि अख्ख्या गावाचं पेड एकटाच खाशील आणि वरनं ढेकर बी द्यायचा नाहीस. नाही खाणार आजे, तुझी शपथ. माझी शपथ खोटी घेऊ नकोस बर का. दरवेळेला माझी शपथ खोटी घेतो आणि आता तू परत माझी खोटी शपथ घेत. मग बघते बघ तुझ्याकडे. अगं आजे, तुझी खोटी शपथ नाही घेत, खरी शपथ घेतोय. अगं मला बिलय आनंद झालाय डॉक्टर गेल्यात म्हणून. टोन्या माकडा, तुला लाज वाटते का बोलायला? इथं डॉक्टर गायब झालेत आणि तुला आनंद साजरा करा वाटतं होय र? मग तुझ्या का पोटात दुखतंय? तुम्ही बसा त्या कंपाऊंडरच्या नावानं शिमगा करत आणि मारा उपाशी. ए मंगल, मला भाजी वाढ ग. आणि मला बी दे भाजी. टिंपे तू बी खाऊन घे की ग. डॉक्टर सापडले बिगर मी नाही खाणार. कुठं गेले असतील डॉक्टर? संजू, तुझे आभार कसे मानू तेच कळत नाहीये बघ. काही गरज नाही आभार मानायची. तू वकिलांना आणलंस म्हणून सोडलं, नाही तर त्या पोलिसांनी मला केव्हा सोडलं असतं काय माहित. मला जर रात्रभर पोलीस स्टेशन मध्ये राहावं लागलं असतं तर आम्हाला काय झालं असतं त्याची कल्पना सुद्धा करवत नाहीये. तू माझ्यासाठी आज जे काही केलंयस ना ते मी माझ्या आयुष्यभर विसरणार नाही बघ. तू हे बोलून लाजवतेस बघ मंजू मला. असं सांगू तुला, माझी काय अवस्था झाली होती. माझ्यासोबत हे सगळं का घडते तेच कळत नाहीये मला. कंटाळा आलाय मला सगळ्याचा. नको लय त्रास करून घेऊस, होईल सगळं नीट. आता आली आहेस ना घरी, बाहेरचं सगळं विसरून जा आणि शांत जेवून झोप बरं. ठीक आहे, येतो मी. तू पण जा आत. तुझा नवरा बी तुझी काळजी करत असं. हो जाते. संजू, पुन्हा एकदा थँक्स. नीट जा. गुड नाईट.